अमरावती शहरात पुन्हा एकदा घरफोडीच्या घटनांनी नागरिकांची झोप उडवली आहे। VMV परिसरातील श्रीमंगल कॉलनी येथे गुरुवारी मध्यरात्री 9 ते 10 जणांची संशयित टोळी शस्त्रांसह फिरताना दिसली। या चोरट्यांकडे धारदार शस्त्रे होती, तसेच त्यांनी दगडफेक करून परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला। याच टोळीने या रात्री एका फ्लॅटमध्ये घुसण्याचाही प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे। काही घरांची दारे बाहेरून लावून पहाटे चोरीची संधी शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र योग्य संधी न मिळाल्याने चोरट्यांना हात हलवत परत जावे लागल्याचे समजते आहे। या घटनेनंतर श्रीमंगल कॉलनीसह संपूर्ण VMV परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। नागरिकांनी रात्रीच्या वेळी सतर्क राहावे, संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे। पोलिसांकडून परिसरातील CCTV फुटेज तपासण्याचे काम सुरू असून या टोळीचा लवकरच छडा लावण्यात येईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे। शहरातील गर्ल्स हायस्कूल चौकात भीषण अपघाताची घटना घडली असून राज्य परिवहन मंडळाच्या बसने एका कुष्ठरोगी व्यक्तीला धडक दिल्याने खळबळ उडाली आहे। शहरातील गजबजलेल्या गर्ल्स हायस्कूल चौकात शनिवारी दुपारच्या सुमारास हा अपघात घडला। राज्य परिवहन मंडळाच्या धावत्या बसने रस्ता ओलांडणाऱ्या एका कुष्ठरोगी व्यक्तीला जोरदार धडक दिली। या धडकेत संबंधित व्यक्ती गंभीर जखमी झाली। अपघात होताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी व्यक्तीला रस्त्याच्या कडेला हलवून मदत कार्य सुरू केले। दरम्यान या घटनेची माहिती मिळताच माजी आमदार तथा माजी मंत्री सुनील देशमुख यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली। त्यांनी स्वतः पुढाकार घेत जखमी व्यक्तीला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्याची व्यवस्था केली। सध्या जखमी व्यक्तीवर उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे। या अपघातामुळे काही काळ परिसरात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली असून पुढील तपास सुरू आहे। अमरावती शहर पोलीस आयुक्तालयात शनिवार 21 फेब्रुवारी रोजी नागरिकांच्या समस्या थेट ऐकण्यासाठी तक्रार निवारण केंद्राचे आयोजन करण्यात आले। अमरावती शहर पोलीस आयुक्तालयात शनिवारी ही तक्रार निवारण केंद्राचे आयोजन पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या पुढाकाराने पार पडले। या उपक्रमात शहरातील विविध भागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। या तक्रार निवारण केंद्रात एकूण 35 नागरिकांनी आपल्या तक्रारी थेट पोलीस आयुक्तांसमोर मांडल्या। यामध्ये जमीन वाद, फसवणूक, मारहाण, शेजारील वाद, सायबर गुन्हे तसेच पोलीस ठाणे स्तरावर प्रलंबित असलेल्या तक्रारींचा समावेश आहे। पोलीस आयुक्तांनी प्रत्येक तक्रार काळजीपूर्वक ऐकून घेत संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ चौकशी करून लवकरात लवकर तक्रारींचे निवारण करण्याचे स्पष्ट आदेश दिले। तसेच नागरिकांना न्याय मिळवून देणे ही पोलीस दलाची प्राथमिक जबाबदारी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। या उपक्रमामुळे नागरिकांना थेट आयुक्तांपर्यंत आपली समस्या मांडण्याची संधी मिळाली असून पोलीस प्रशासनाविषयक विश्वास अधिक दृढ झाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे। नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निवारण व्हावे आणि पोलीस प्रशासन अधिक लोकाभिमुख व्हावे या उद्देशाने राबविण्यात आलेला हा उपक्रम निश्चितच महत्त्वपूर्ण ठरत आहे। अमरावती शहरातील थकीत कर वसुलीला गती देण्यासाठी महानगरपालिकेने मोठा निर्णय घेतला आहे। अमरावती महानगरपालिका आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्यात ऐतिहासिक करार झाला असून मालमत्ता कर आणि पाणीपट्टी थकबाकी दरांवर आता संयुक्त कारवाई होणार आहे। अमरावती शहरातील थकीत महसूल वसुलीसाठी अमरावती महानगरपालिका आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्यात महत्त्वपूर्ण करार करण्यात आला। महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक आणि मजिप्राच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या करारावर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आले। शहरातील मालमत्ता कराची मोठी थकबाकी महानगरपालिकेकडे आहे, तर पाणीपट्टीची ही थकबाकी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे प्रलंबित आहे। या थकबाकीच्या प्रभारी वसुलीसाठी दोन्ही संस्थांनी संयुक्त कारवाईचे धोरण निश्चित केले आहे। करारानुसार कोणतीही नागरी सेवा घेण्यासाठी नागरिकांना संबंधित विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहणार आहे। मालमत्ता कर थकीत असल्यास मजिप्राकडून सेवा दिली जाणार नाही, तर पाणीपट्टी थकबाकीदारांना महानगरपालिकेच्या सेवा रोखल्या जाऊ शकतात। याशिवाय मालमत्ता कर न भरणाऱ्यांचा पाणीपुरवठा खंडित करण्यासाठी मजिप्रा थेट सहकार्य करणार आहे। संबंधित झोन अधिकाऱ्यांचे ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच पाणीपुरवठा पुन्हा सुरू होणार आहे। शहरातील अवैध नळ जोडण्या आणि कर न आकारलेल्या मालमत्ता शोधण्यासाठी संयुक्त डिजिटल डॅशबोर्ड तयार करण्यात येणार आहे। कर व पाणीपट्टी न भरणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर जप्ती आणि वसुली कारवाई देखील संयुक्तपणे करण्यात येणार आहे।
महसूल वाढविणे, थकबाकी कमी करणे आणि सेवा वितरणात शिस्त आणणे या उद्देशाने हा करार प्रशासनासाठी महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. प्रशासनाने नागरिकांना तातडीने थकीत मालमत्ता कर आणि पाणीपट्टी भरण्याचे आवाहन केले आहे. अमरावती शहरातील स्वच्छता आणि पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर तसेच शहरातील नागरी सुविधा सुधारण्यासाठी महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी अंबादेवी रोड, शिलांगण रोड, पन्नालाल नगर आणि देसाई लेआउट या भागांची पाहणी केली. अंबादेवी रोड व शिलांगण रोडवरील प्रलंबित चेंबर दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि महानगरपालिका यांच्यात समन्वय साधण्याचे निर्देश देण्यात आले. अंबादेवी परिसरातील खुल्या प्लॉटवर टाकला जाणारा कचरा थांबविण्यासाठी संबंधित प्लॉट तात्काळ बंद करून मालकांना नोटीस बजावण्याचे आदेश देण्यात आले आहे. पन्नालाल नगर येथील नाल्याच्या तुटलेल्या कठड्यांची नव्याने उभारणी आणि संरक्षण भिंत बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. देसाई लेआउट परिसरातील रस्त्यालगत टाकलेले बांधकाम साहित्य तात्काळ हटविण्याचे आदेश देत नाल्याची सर्व स्वच्छता करण्यावर भर देण्यात आला आहे. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि महानगरपालिकेचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानगरपालिकेकडून शहरातील स्वच्छता आणि मूलभूत सुविधा सुधारण्यासाठी अशा क्षेत्रीय पाहण्या सातत्याने सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने कारवाई करत शहराचा चेहरामोहरा बदलण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न सुरू आहे. या पाहणीनंतर प्रलंबित कामांना कितपत गती मिळते हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. अमरावती महानगरपालिकेची 20 फेब्रुवारी रोजी पार पडलेली आमसभा विविध विषयांवरील चर्चेमुळे आणि झालेल्या गदारोळामुळे चांगलीच चर्चेत राहिली. अमरावती महानगरपालिकेची महत्त्वपूर्ण आमसभा 20 फेब्रुवारी रोजी पार पडली. या सभेत शहरातील विविध विकास कामे, प्रशासकीय विषय आणि आगामी नियोजनांवर चर्चा करण्यात आली. काही विषयांवर सभागृहात गदारोळही पाहायला मिळाला. दरम्यान स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली. युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने संजय हिंगासपुरे यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड करण्यात आली आहे. या निवडीची घोषणा होताच पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष करत फटाके फोडून आणि पुष्पगुच्छ देत त्यांचे अभिनंदन केले. यावेळी संजय हिंगासपुरे यांनी आपल्या निवडीचे श्रेय आमदार रवी राणा यांना देत त्यांचे आभार मानले. तसेच अमरावती शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध राहणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अमरावती महानगरपालिकेच्या पहिल्या आमसभेत भारतीय जनता पक्षाच्या वतीने ज्येष्ठ विधितज्ञ आणि समाजसेवक ॲडव्होकेट प्रशांत विजयराव देशपांडे यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तब्बल 3 दशकांपासून अधिक काळ वकिली, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या देशपांडे यांच्या निवडीमुळे शहरात समाधान व्यक्त होत आहे. अमरावतीच्या सामाजिक आणि राजकीय परंपरेचा समृद्ध वारसा लाभलेल्या ॲडव्होकेट प्रशांत देशपांडे यांचे व्यक्तिमत्व बहुआयामी आहे. 1991 साली विशेष प्रावीण्यासह कायद्याची पदवी मिळाल्यानंतर त्यांनी वकिली व्यवसायाची सुरुवात केली आणि गेल्या 32 वर्षात अमरावती जिल्ह्यात आपली भक्कम ओळख निर्माण केली. त्यांचे वडील स्वर्गीय ॲडव्होकेट विजयराव देशपांडे हे अमरावती महानगरपालिकेचे प्रभारी अध्यक्ष होते आणि क्रीडा, सामाजिक व धार्मिक क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान होते. तर आई विद्याताई देशपांडे या अमरावती महानगरपालिकेच्या पहिल्या महिला महापौर म्हणून इतिहासात नोंदल्या गेल्या आहेत. महाविद्यालयीन जीवनापासूनच विद्यार्थी राजकारणात सक्रिय असलेल्या प्रशांत देशपांडे यांनी अमरावती विद्यापीठाच्या सिनेट सदस्यपदाचीही जबाबदारी सांभाळली आहे. वकिली व्यवसायात त्यांनी अमरावती जिल्हा वकील संघाचे सलग 2 वेळा अध्यक्षपद भूषवून विक्रम केला आहे. नवीन वकिलांना मार्गदर्शन करून जवळपास बऱ्याच वकिलांना घडविण्याचे काम त्यांनी केले आहे. कोरोना काळात गरजूंना अन्न, औषधे, पोलिसांसाठी निवारा व भोजन व्यवस्था अशा विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांनी पुढाकार घेतलाय. क्रीडा, सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय सहभागासोबतच ते नाट्य निर्माता, दिग्दर्शक आणि नेपथ्यकार म्हणूनही ओळखले जातात आणि राज्यस्तरीय पुरस्काराने त्यांना सन्मानित सुद्धा करण्यात आलेले आहे. भारतीय जनता पक्षाच्या विधी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष तसेच प्रदेश कार्यकारिणीचे निमंत्रित सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. भाजपाच्या विविध निवडणुकांमध्ये त्यांनी सक्रिय प्रचार करून पक्ष संघटन बळकट करण्यासाठी काम केले आहे.
20 फेब्रुवारी रोजी झालेल्या आमसभेत महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली। स्वीकृती नगरसेवक पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर शहरातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले। वकिली, समाजकारण आणि आता राजकारणाचा दीर्घ अनुभव असलेले ॲडव्होकेट प्रशांत देशपांडे आता नगरसेवक म्हणून शहराच्या विकासात नवे अध्याय लिहितील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। अमरावतीमध्ये राज्यस्तरीय खादी महोत्सव 2026 ला उत्साहात सुरुवात झाली आहे। स्वावलंबी भारताच्या संकल्पनेला बळ देणारा हा महोत्सव गाडगेनगर येथील संत गाडगेबाबा यात्रिक ग्राउंडवर भरविण्यात आला आहे। नवयुग खादी परंपरेच्या प्रगतीसाठी आणि ग्रामीण रोजगाराला चालना देण्यासाठी खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या संकल्पनेतून या राज्यस्तरीय खादी प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे। मंडळी कार्यालय नागपूर यांच्या वतीने आयोजित हा महोत्सव 20 फेब्रुवारी पासून ते 1 मार्च पर्यंत सुरू राहणार आहे। स्वातंत्र्यानंतर खादीच्या विकासासाठी 1956 मध्ये खादी आणि ग्रामोद्योग आयोगाची स्थापना करण्यात आली। ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध करून देत लोकांना आत्मनिर्भर बनवणे हा या आयोगाचा मुख्य उद्देश। याच संकल्पनेतून अमरावतीत भरविण्यात आलेल्या या महोत्सवाची टॅगलाईन आहे, हर घर स्वदेशी, घर घर स्वदेशी। या प्रदर्शनीत देशभरातील विविध खादी उत्पादने, हातमाग वस्त्र, ग्रामोद्योग निर्मित वस्तू, पारंपरिक कलाकुसर, सेंद्रिय उत्पादने आणि महिलांच्या बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंना मोठा प्रतिसाद मिळत आहे। खादी केवळ वस्त्र नाही तर स्वाभिमान, स्वावलंबन आणि स्वदेशीची ओळख आहे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली आहे। शुक्रवार 20 फेब्रुवारी रोजी या महोत्सवाचे उद्घाटन उत्साहात पार पडले असून मोठ्या संख्येने नागरिकांनी या प्रदर्शनीला भेट द्यावे असे आयोजकांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे। खादीच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देत आत्मनिर्भर भारताची संकल्पना प्रत्यक्षात आणणारा हा महोत्सव अमरावतीकरांसाठी एक मोठी पर्वणी ठरत आहे। आपणही या राज्यस्तरीय खादी प्रदर्शनीला भेट द्या आणि स्वदेशीला प्रोत्साहन द्या। विभागीय निदेशक आहे इथे आणि आजच्या या कार्यक्रमाचं स्वरूप जे आहे ते खादी प्रदर्शनी, या प्रदर्शनीची सुरुवात आजपासून होत आहे। याचं रितसर उद्घाटन करण्याचा हक्क जो आहे तो आमच्या खादी ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष यांचा आहे। त्यांच्या व्यस्ततेमुळे ते आज इथे आपल्यासमोर आलेले नाही आहेत, पण लवकरच येतील आणि तेव्हा आपण त्याचं रितसर उद्घाटन करूया। पण हे जे रोजगार निर्मितीच्या अनुषंगाने आणि आता आपल्याकडे वेळ कमी असल्याने आपण याची सुरुवात केलेली आहे। तर या प्रदर्शनीमध्ये देशभरातून आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून म्हणता येईल सगळ्याच प्रकारचे उद्योजक की ज्यांच्या उत्पादनाला एक बाजारपेठ मिळावी या उद्देशाने याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे खादीचे वस्त्र मिळतील, तुम्हाला ग्रामोद्योगी उत्पादन मिळतील, तुम्हाला प्रधानमंत्री रोजगार योजनेअंतर्गत जे देशभरामध्ये जे आपण उत्पादन करतो त्या उत्पादनात झालेले त्यांचे उत्पादन मिळतील आणि त्याच्यामुळे यांना एक चांगल्या प्रकारे प्रोत्साहन मिळते। असं प्रोत्साहन सदैव आपण सुद्धा दिलं पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे। तसा इथे जे जवळपास आलेले आहेत तर आपण बघू शकाल की उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तामिळनाडू अशा विविध प्रांतातून इथे उद्यमी लोक आलेले आहेत। किती स्टॉल इथे सध्या तरी लागलेले आहे आणि महाराष्ट्रामध्ये किती ठिकाणी हा महोत्सव साजरा होतो? तर महाराष्ट्रामध्ये सध्या हा 2 ठिकाणी होतो आहे, याच्यानंतर मुंबईला होईल आणि इथे 50च्या वर ज्या आपले आहेत ते स्टॉल्स इथे आहेत आणि रितसर यांचं चांगला यांना एक उद्देश आणि सेल मिळावा या हेतूने आपण या अमरावती शहरामध्ये याचं आयोजन केलेलं आहे आणि एक चांगली याच्यामध्ये सुरुवात केलेली आहे आपण, म्हणजे मीडियाच्या सोबतीने म्हणा आणि आमच्या ज्या अधिकाऱ्यांच्या आणि यांच्या
मेहनतीने आपण एक चांगली सुरुवात केलेली आहे. सुरुवातीपासून मीडियाने याच्यामध्ये पण आम्हाला एक सहकार्य दिलेलं आहे. असंच सहकार्य मीडियाने शेवटपर्यंत खादी ग्रामोद्योग आयोगाला देत राहावं, जेणेकरून की आमचा जो उद्देश आहे की कमी शिकलेल्या माणसाला सुद्धा रोजगार मिळावा आणि त्याच्या उत्पादनाला भाव मिळाला, हा उद्देश पूर्ण होऊ शकला पाहिजे. एवढंच आजच्या याच्याने मी तुम्हाला सांगू इच्छितो. अमरावती शहरामध्ये हा महोत्सव अमरावती मधील किती नागरिकांनी यामध्ये सहभाग घेतला आहे? या नागरिकांनी आजची सुरुवात आहे. मला वाटतं इथे बऱ्याच आपल्याला उद्यापासून बघायला मिळेल किंवा आजपासून ज्याची आपण ज्याप्रमाणे मीडियाला आणि टी व्ही दूरदर्शन मीडियाला यांना सगळ्यांना जेव्हा आपण इथे सपोर्ट म्हणून कार्य करतो आहे, याची पब्लिसिटी प्रचार प्रसार करतो, त्या उद्देशाने असं मला वाटते की आपल्याला इथे फार चांगला प्रतिसाद मिळेल आणि प्रत्येक दिवशी याचा प्रचार आणि याची जी विक्री आहे ती वाढतच राहील. अमरावती जिल्ह्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी उत्साह आणि प्रेरणा देणाऱ्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेला दिमाखात सुरुवात झाली. अमरावती जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाच्या वतीने 19 ते 20 फेब्रुवारी 2026 दरम्यान 2 दिवसीय जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांच्या हस्ते हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या मैदानावर उत्साहात पार पडले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज, लुईस ब्रेल आणि हेलन केलर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर क्रीडा ज्योत प्रज्वलित करून हिरवी झेंडी दाखवत स्पर्धेची अधिकृत सुरुवात करण्यात आली. या स्पर्धेत अस्थिव्यंग, दृष्टिबाधित, कर्णबधिर, बौद्धिक दिव्यांग आणि बहुविकलांग अशा विविध प्रवर्गातील सुमारे 400 स्पर्धक आणि 150 कर्मचारी सहभागी झाले आहेत. जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या खेळाडूंना राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पाठविण्यात येणार आहे. उद्घाटन प्रसंगी बोलताना संजिता महापात्र यांनी सुगम दिव्यांग अभियानावर भर देत जिल्ह्यातील सर्व शासकीय इमारती दिव्यांगांसाठी सुलभ करण्याचा संकल्प व्यक्त केला. यासाठी येणाऱ्या आर्थिक वर्षात विशेष तरतूद करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमानंतर त्यांनी सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांनी त्यांच्या वतीने आईस्क्रीमचे वाटपही करण्यात आले. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा 42वा दीक्षांत समारंभ येत्या 23 फेब्रुवारी 2026 रोजी भव्य स्वरूपात संपन्न होणार आहे. या समारंभासाठी देशाचे माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. गुणवत्ता विद्यार्थ्यांना तब्बल 168 पारितोषिकांचे वितरण या कार्यक्रमात करण्यात येणार आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा 42वा दीक्षांत समारंभाचे अध्यक्षस्थान विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मिलिंद बाराहाते भूषविणार आहेत. यावेळी निवृत्त माजी भारतीय लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहून दीक्षांत भाषण करणार आहेत. तसेच डॉक्टर महेंद्र ढोरे यांच्यासह व्यवस्थापन परिषदेचे सर्व सन्माननीय सदस्य आणि विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. विद्यापीठाच्या स्थापनेला यंदा 43वे वर्ष पूर्ण होत असून 451 संलग्नित महाविद्यालयांच्या माध्यमातून ज्ञानदानाचे कार्य सातत्याने सुरू राहणार आहे. यापैकी 8 महाविद्यालयांना स्वायत्त दर्जा मिळालेला आहे. बदललेले परीक्षांचे स्वरूप, सेमिस्टर पद्धती आणि वेळेवर लागणारे निकाल यामुळे विद्यापीठाच्या कार्यक्षमतेत मोठी वाढ झाल्याचे चित्र आहे. या दीक्षांत समारंभात विविध परीक्षांमध्ये प्रावीण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना 122 सुवर्ण पदके, 22 रौप्य पदके, 24 रोख पारितोषिके असे एकूण 168 पुरस्कार प्रदान केले जाणार आहे. गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये मुलींचे वर्चस्व स्पष्ट दिसून येत आहे. 85 पदक विजेत्यांपैकी 67 मुली आणि 18 मुले असा समावेश असून जवळपास 80% पदके मुलींनी पटकाविली आहेत. नेहरू कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नेर येथील निकिता किशोर पुसने हिने सर्वाधिक 6 सुवर्ण पदके आणि 1 रोख पारितोषिक मिळवत अव्वल स्थान पटकाविले आहे. तसेच वाशिम येथील पल्लवी बाळकृष्ण राठोड हिला 5 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक, तर शेगाव येथील तेजस्विनी विठ्ठल भगत आणि अमरावती येथील साई ईश्वरी इंदुरकर यांनाही सुवर्ण पदकांनी गौरवण्यात येणार आहे. काही पदकांसाठी पात्र विद्यार्थी न मिळाल्याची माहिती कुलगुरूंनी पत्रकार परिषदेत दिली. गुणवंत विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान आणि देशाच्या माजी लष्कर प्रमुखांच्या उपस्थितीमुळे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा 42वा दीक्षांत समारंभ यंदा विशेष ठरणार आहे. नमस्कार.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा 42वा दीक्षांत समारंभ 23 फेब्रुवारी 2000 रोजी सकाळी 10 वाजता विद्यापीठाच्या प्रांगणात आयोजित केलेला आहे. या दीक्षांत समारंभाकरता प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या भारतीय सेनेचे माजी प्रमुख जनरल मनोज पांडे हे स्वतः उपस्थित राहणार असून ते दीक्षांत भाषण करणार आहेत. या समारंभाकरता आपल्या 5ही जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयातील विद्यार्थी त्यांना पदके आणि पारितोषिके प्राप्त झालेली आहेत ते उपस्थित राहतील आणि सन्माननीय पाहुण्यांच्या हस्ते त्यांना पदके आणि पारितोषिके हे प्रदान केली जातील. या दीक्षांत समारंभाच्या निमित्ताने सर्व पदके प्राप्त पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांची भविष्यातील वाटचाल अशीच सुवर्णमयी राहो अशा शुभेच्छा देतो. धन्यवाद. अंजनगाव सुर्जी तालुक्यात शेतकऱ्यांच्या शेती अवजारांवर डल्ला मारणाऱ्या चोरट्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय. एका आरोपीला अटक करण्यात आली असून दुसरा आरोपी फरार असून त्याचा तपास पोलीस घेत आहेत. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील बोरागडा येथील शेतकरी विशाल चिकटे यांच्या शेतातून लोखंडी नांगर चोरीला गेल्याची तक्रार पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत तातडीने डीबी पथकाला तपासासाठी रवाना केले. तांत्रिक आणि कौशल्यपूर्ण तपास करत पोलिसांनी जवळा बुजुर्ग येथील प्रशांत विनोद इंगोले वय वर्ष 26 या आरोपीला अटक केली. चौकशी दरम्यान त्याने साथीदार धीरज गिरी याच्या मदतीने नांगर चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीकडून एकूण 4,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. ही कार्यवाही पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून फरार आरोपींचा शोध घेतला जातो आहे. मेळघाटातील आदिवासी शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण आणि प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आलाय. श्री पंचकृष्ण गोरक्षण सेवा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने तब्बल 11 बैलजोड्यांचे वितरण करून पारंपरिक शेतीला नवी उभारी देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 20 फेब्रुवारी रोजी मेळघाट परिसरात हा सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम पार पडला. श्री पंचकृष्ण गोरक्षण सेवा चॅरिटेबल ट्रस्ट चिचखेड यांच्या पुढाकारातून आदिवासी शेतकरी बांधवांना 11 बैलजोड्या वितरित करण्यात आला. महानुभाव पंथांचे ऑल इंडिया अध्यक्ष कारंजेकर महाराज यांच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम संपन्न झाला. समाजसेवक चंद्रकुमार उर्फ लप्पी भिया जाजोदिया यांच्या हस्ते बैलजोड्यांचे वितरण करण्यात आले. मेळघाटातील अनेक आदिवासी शेतकरी आर्थिक अडचणींमुळे शेतीसाठी आवश्यक साधन सामग्री घेऊ शकत नाहीत. बैलजोडी मिळाल्याने नांगरणी, पेरणी आणि इतर शेती कामे सुलभ होणार असून त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार आहे. गौसंवर्धन, शेतकरी मदत आणि ग्रामीण भागातील गरजू कुटुंबांना आधार देणे हे ट्रस्टचे प्रमुख उद्दिष्ट असून भविष्यातही असे उपक्रम राबविण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी शेतकऱ्यांना प्रगतीच्या शुभेच्छा देत समाजातील सर्व घटकांनी अशा सकारात्मक कार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. मोर्शी येथील शेतकरी तसेच शहरातील नागरिकांच्या मालमत्ता व जमीन नोंदी संदर्भातील समस्यांचे तत्काळ निराकरण व्हावे यासाठी उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयामार्फत जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले. महसूल मंत्री यांच्या आदेशानुसार पार पडलेल्या या जनता दरबाराला मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती लाभली. मोर्शी येथे उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाच्या वतीने जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले, ज्याला शेतकऱ्यांचा सातबारा, फेरफार, नकाशे, मोजणी तसेच शहरातील नागरिकांच्या मालमत्तेशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्नांवर थेट अधिकाऱ्यांसमोर सुनावणी घेण्यात आली. या कार्यक्रमाला जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख अमरावतीचे महेश कुमार शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच उप अधीक्षक भूमी अभिलेख मोर्शी अविनाश दशरथकर यांनी नागरिकांच्या तक्रारी ऐकून संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यवाहीचे निर्देश दिले. महसूल मंत्री बावनकुळे यांच्या आदेशान्वये हा जनता दरबार आयोजित करण्यात आला होता. नागरिकांच्या शासकीय कार्यालयात वारंवार फेऱ्या माराव्या लागू नयेत आणि त्यांच्या समस्या एकाच ठिकाणी मार्गी लागाव्यात, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. तर याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाचं धोरणच आहे की सर्वसामान्य नागरिकांपर्यंत शासनाच्या ज्या सर्व सेवा आहेत त्या पोहोचल्या पाहिजेत. सर्वसामान्य नागरिकांची, सर्वसामान्य मिळकतधारकांची, शेतकऱ्यांची कामं त्यांच्या तालुक्याच्या लेवलला झालेली असली पाहिजेत आणि त्यासाठी शासनाने गतिमान प्रशासनाचं धोरण अवलंबलेलं आहे. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री महोदय
फडणवीस सर, त्याशिवाय आपल्या राज्याचे महसूल मंत्री महोदय बावनकुळे सर, ते आपले पालकमंत्री पण जिल्ह्याचे आहेत. तर यांच्या संकल्पनेतून आपण प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन जनता दरबार आयोजित करावेत. जनतेच्या समस्या काय आहेत गुन्हे अभिलेख विभागाबद्दल किंवा त्यांच्या मिळकतीबद्दल, त्या समस्यांचं निराकरण करावं आणि त्याच्यातून त्यांची कामं योग्य पद्धतीने मार्गी लागावीत, हा त्याच्या मागचा मुख्य उद्देश आहे. रील स्टार बनण्याचं स्वप्न, महागडा मोबाईल, कॅमेरा आणि लक्झरी लाईफस्टाईलची हौस आणि हौसेपायी एका 19 वर्षीय तरुणीने थेट चोरीचाच मार्ग निवडल्याची धक्कादायक घटना अकोल्यात उघडकीस आली आहे. स्वतःच्या मैत्रिणीच्या घरावर डल्ला मारत तब्बल 21 लाखांच्या दागिन्यांची चोरी करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य महिला आरोपीसह तिच्या 3 साथीदारांना अटक केली आहे. मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार अकोला शहरातील जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीतील सागर कॉलनी परिसरात ही घटना घडली. फिर्यादी आणि आरोपी या दोघी एकमेकींच्या शेजारी राहत असून एकमेकींची चांगली ओळख होती. रील बनवण्याच्या बहाण्याने महिला आरोपीने फिर्यादीला स्वतःच्या घरी बोलावले. काही काम असल्याचे सांगून ती बाहेर पडली आणि फिर्यादीला आपल्या घरी गुंतवून ठेवले. त्याच संधीचा फायदा घेत महिला आरोपीने फिर्यादीच्या घरात प्रवेश करत कपाटातून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण मुद्देमाल लंपास केला. या चोरीमध्ये 52 ग्रॅम सोन्याचे नेकलेस, 40 ग्रॅम मोठे 2 नेकलेस, 12 ग्रॅमची सोन्याची चेन व लॉकेट, 15 ग्रॅमच्या 3 अंगठ्या, 20 ग्रॅमचे 2 पोत, 3 ग्रॅमचे ब्रेसलेट, 18 ग्रॅमचा लहान नेकलेस आणि 90,000 रुपयांची रोख रक्कम असा ऐवज चोरला गेलाय. पोलिसांच्या तपासादरम्यान महिला आरोपीने तिचा प्रियकर आणि इतर 2 साथीदारांच्या मदतीने हा गुन्हा केल्याचे समोर आले. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून 138 ग्रॅम सोनं, ज्याची किंमत अंदाजे 21 लाख रुपये आहे, तसेच 50,000 रुपये रोख जप्त करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून रील स्टार होण्याच्या नादात गुन्हेगारीकडे वळणाऱ्या तरुणाईबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळविण्याच्या हव्यासापायी गुन्हेगारीचा मार्ग स्वीकारण्याची ही धक्कादायक घटना असून पालकांनी आणि तरुणांनी यापासून धडा घेण्याची गरज आहे. अकोल्यातील या प्रकरणाचा पुढील तपास जुने शहर पोलीस करीत आहेत. बरोबर आहे. जुने शहर अंतर्गत सागर कॉलनीमधील फिर्यादी नेहा सावदेकर यांना त्यांची मैत्रीण हिने इंस्टाग्रामवर रील बनवत असताना त्यामध्ये गुंतवून त्याच तिच्या मैत्रिणीच्या घरी चोरी करून संपूर्ण मुद्देमाल तिच्याच जुन्या मित्रांकडे सुपूर्द केल्याची घटना पोस्ट जुने शहर येथे घडली. हा संपूर्ण गुन्हा दाखल करून त्याचा तपास करण्यात आला आणि तपासामध्ये असे निष्पन्न झाले की फिर्यादी यांना रील बनवण्यामध्ये गुंतवून तिच्याच मैत्रिणी तिच्या घरी चोरी करून संपूर्ण मुद्देमाल जुन्या मित्राकडे सुपूर्द केला. पोलीस स्टेशन जुने शहर येथील अधिकारी अंमलदारांनी संबंधित गुन्ह्यामध्ये एकूण 4 आरोपी, फिर्यादीची मैत्रीण त्याचप्रमाणे तिचे जुने मित्र यांना ताब्यात घेऊन संपूर्ण जवळपास 150 ग्रॅमच्या जवळपास सोन्याचे दागिने आणि 90,000 रुपये कॅश असा एकूण 21,50,000 रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आलेला. पुढील तपास सुरू आहे. यवतमाळ जिल्ह्यात महाराष्ट्र एटीएसने केलेल्या सर्च ऑपरेशन नंतर शनिवार 21 फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषदेत मोठा गोंधळ उडाल्याचे समोर आले. एटीएसच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या मुस्लिम कुल जमातीच्या समन्वयकांना पत्रकारांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तर न देता आल्याने पत्रकार परिषद अर्धवट सोडून जावे लागले. सविस्तर माहितीनुसार पुसद परिसरात 15 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र एटीएसने मोठी कारवाई करत एकाच वेळी 14 पथकांच्या माध्यमातून संशयित तरुणांच्या घरांवर मध्यरात्री सर्च ऑपरेशन राबविले होते. या कार्यवाहीत वसंतनगर आणि पार्वतीनगर परिसरातील 14 घरांची कसून झाडाझडती घेण्यात आली. मोबाईल, लॅपटॉपसह विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि काही महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र मुस्लिम कुल जमातीच्या वतीने शनिवार 21 फेब्रुवारी रोजी यवतमाळ येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. संघटनेचे राज्य समन्वयक नासिर खातीब यांनी एटीएसच्या रात्री करण्यात आलेल्या कारवाईच्या पद्धतीवर आक्षेप घेतला. तसेच तपास पूर्ण होण्यापूर्वी प्रसारमाध्यमांनी एकतर्फी वार्तांकन करू नये, प्रभावित कुटुंबियांच्या गोपनीयतेचा व मानसिक स्थितीचा विचार करावा अशी मागणी त्यांनी केली. मात्र पत्रकारांनी दोषी हा शब्द नेमका कोणत्या माध्यमांनी वापरला असा थेट प्रश्न विचारताच आयोजकांकडून स्पष्ट उत्तर देण्यात आले नाही.
उडवाउडवीची उत्तरे दिल्यानंतर संबंधितांनी पत्रकार परिषद अर्धवट सोडली. त्यामुळे काही काळ सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या पत्रकार परिषदेला इम्तियाज अहमद खान, सय्यद इस्तियाक, AIMIMचे शहर प्रमुख सय्यद सिद्दीकुद्दीन, सय्यद शहीर खान, अहमद खान यांची उपस्थिती होती. ATSच्या कारवाईनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत वाद निर्माण झाल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. या संपूर्ण घडामोडींकडे आता यवतमाळसह राज्याचे लक्ष लागले आहे. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात एका धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. पांगरी नवघरे परिसरातील एका शेतकऱ्याने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली असून घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सविस्तर माहितीनुसार मालेगाव तालुक्यातील पांगरी नवघरे येथील शेतकरी राजू हरिभाऊ कालापाड यांनी आपल्या शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी उषा कालापाड, पवन, अक्षर आणि पूनम ही 3 लहान मुले असा परिवार आहे. कुटुंबाचा मुख्य आधारस्तंभ हरपल्याने या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. राजू कालापाड यांच्या नावावर वडिलोपार्जित 6 एकर जमीन होती. मात्र शेतीसोबतच ते मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत ते संसाराचा गाढा ओढत होते. त्यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून या घटनेचा पुढील तपास मालेगाव पोलीस करत आहेत. या घटनेमुळे पांगरी नवघरे परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. शासनाने व संबंधित विभागाने या कुटुंबाला तात्काळ मदत करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. 21/2/2026 आज रोजी सकाळी 6 वाजता दरम्यान पांगरी नवघरे या गावातील एका इसमाने कॉल केला की राजू कालापाड नावाचा शेतकरी आहे, अल्पभूधारक शेतकरी, यांनी स्वतः शेतामध्ये निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अशा माहितीवरून आम्ही स्टाफ पाठवून इन्क्वेस्ट, PM हे सर्व प्राथमिक चौकशी करून मार्ग दाखल केला. यामध्ये अशी माहिती आहे की आज सदर शेतकऱ्याच्या मुलीचं कपड्याचा कार्यक्रम होता. आत्महत्या का केली, कशामुळे केली यासंबंधी सखोल चौकशी आम्ही करत आहोत. वाशिम जिल्ह्यातील 3 परीक्षा केंद्रांवर कॉपी प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली असून केंद्र प्रमुखांसह तब्बल 12 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 12वीच्या इंग्रजीच्या पेपर दरम्यान 20 विद्यार्थ्यांना रंगेहात पकडण्यात आल्यानंतर शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली. सविस्तर माहितीनुसार वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यात प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या भरारी पथकाने अचानक धाड टाकत कॉपी प्रकरण उघडकीस आणले. शेंदूरजना आढावा येथील आप्पास्वामी कनिष्ठ महाविद्यालयात इंग्रजीच्या पेपर दरम्यान 2 विद्यार्थी कॉपी करताना आढळले. तर रुईगोस्ता येथील वाघामाय देवी आदिवासी आश्रम शाळेच्या परीक्षा केंद्रावर तब्बल 17 विद्यार्थ्यांनी सामूहिक कॉपी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकरणी मानोरा पंचायत समितीचे प्रभारी गट शिक्षणाधिकारी अनिल पवार यांनी आसिगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार केंद्र प्रमुखांसह 6 पर्यवेक्षक शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान किन्ही राजा येथील वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावरही एका विद्यार्थ्याला कॉपी करताना पकडण्यात आले. या प्रकरणी मालेगावचे गट शिक्षणाधिकारी गजानन परांडे यांनी जवळका पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर केंद्र प्रमुख आणि केंद्र पर्यवेक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून कॉपीला पाठीशी घालणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. वाशिम जिल्ह्यातील मानोरा शहरात अवैध धंद्यांनी पुन्हा डोकेवर काढले आहे. पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावरच वरली मटका खुलेआम सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय. मानोरा पोलीस स्टेशन हद्दीत सध्या अवैध धंदे, अवैध व्यवसाय खुलेआम सुरू असल्याचे धक्कादायक चित्र समोर येत आहे. पोलीस प्रशासनाच्या नाकावर टिच्चून वरली मटक्यांची दुकाने सुरू असल्याने सामान्य नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पोलीस स्टेशन पासून अगदी कमी अंतरावर मटका सुरू असल्याने पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केले आहे का, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. या अवैध धंद्यांमुळे परिसरातील अल्पवयीन मुलं या जुगाराच्या विळख्यात अडकत असल्याची भीती पालक वर्गातून व्यक्त होत आहे. ठिकठिकाणी मटक्याच्या चिठ्ठ्या दिसत असल्याने मानोरा पोलिसांची प्रतिमा मलिन होण्याची शक्यता आहे. वाशिम जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी अवैध धंदे बंद करण्याचे आदेश दिले असतानाही मानोरा हद्दीत हे प्रकार सुरूच असल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी स्वतः लक्ष घालून कारवाई करावी अशी मागणी नागरिक करीत आहेत. दरम्यान शहरातील वाहतूक पोलिसांच्या मनमानी कारभाराविरोधातही वाहन चालकांमध्ये संताप आहे.
रोडच्या बाजूला वाहने उभे करून सामान भरत असतानाही नो पार्किंगच्या नावाखाली दंड आकारला जात असल्याचा आरोप आहे. ज्या ठिकाणी नो पार्किंगचे फलक नाहीत तिथेही दंड वसूल केला जात असल्याचे वाहन चालक सांगत आहेत. काही पांढऱ्या वर्दीतील कर्मचाऱ्यांची असभ्य वागणूक नागरिकांना सहन करावी लागत असल्याचा आरोपही केला जातोय. या संपूर्ण प्रकाराकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देऊन चौकशी करावी आणि नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी जोर धरत आहे. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव परिसरात अकोला नांदेड महामार्गावर ट्रॅक्टर आणि भरधाव ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला असून या अपघातात 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये ट्रॅक्टर चालकाची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती आहे. मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार मालेगाव परिसरातील अकोला नांदेड राष्ट्रीय महामार्गावर झाडांची कटिंग करण्याचे काम सुरू होते. यासाठी ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला उभा होता. दरम्यान वाशिमकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने ट्रॅक्टरला मागील बाजूने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की ट्रक रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाला. या अपघातात ट्रॅक्टर चालकासह ट्रक चालक आणि त्याचा सहकारी गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत कार्य करत जखमींना बाहेर काढले आणि उपचारासाठी जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. जखमींमध्ये ट्रॅक्टर चालकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. अपघातानंतर काही काळ या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली असून पुढील तपास सुरू केला आहे. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान। जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल। हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है। सिटी न्यूज हमेशा सच के साथ।